महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आपल्याला जवळजवळ 1500 बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. आपल्या सर्वांना नक्की प्रश्न पडला असेल की महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये एवढ्या लेण्या कशा? हेच आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बेडसे लेणी पाहण्यासाठी. चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया. नुकताच वर्षावास समाप्ती झालेला आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य. पावसाळ्यातील 4 महिने बौद्ध भिक्षू या बौद्ध लेणीवरतीच राहून आपलं मेडिटेशन करत असतात, बुद्ध धम्मातील ज्ञान घेत असतात. सुरुवातीच्या काळामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करताना बौद्ध भिक्षूंना खूप अडचण होत असे, कारण की महाराष्ट्रामध्ये बौद्ध भिक्षूंना वास्तव करण्यासाठी ठराविक जागा नव्हती. महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त पाऊस होत असल्यामुळे बौद्ध भिक्षूंना बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करताना खूप सारी अडचण येत असे, कारण की या पावसामुळे बौद्ध भिक्षू भिजत असत. भिजल्यानंतर भिक्षूंना ताप वगैरे येत असत. बौद्ध भिक्षू आजारी पडल्यानंतर त्यांना या आजारपणामध्ये ते निधन देखील त्यांचं होत असत. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करताना नदी नाळातून जाताना ते वाहून देखील जात होते. बरेचसे बौद्ध भिक्षू यांना एक वेळचं अन्न देखील खायला मिळत नव्हतं. हीच गोष्ट जेव्हा सम्राट अशोकांच्या लक्षात आली, त्यांनी महाराष्ट्रामध्ये लेण्या बांधण्यासाठी सुरुवात केली. म्हणून आज आपल्याला या महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या पाहायला मिळतात.